मुलांनो, वैदिक संस्कृती या पाठाचा अभ्यास आपण केलेला आहे. आता आपण वैदिक संस्कृती या पाठावर आधारित स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा. 1. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया आहेत लोपामुद्रा, गार्गी आणि मैत्रेयी. 2. वेदकालीन मनोरंजनाची साधने. उत्तर: गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार. वेदकालीन 4 आश्रम. वेदकालीन 4 आश्रम आहेत ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. प्रश्न 2. चुकी बरोबर ओळखा. 1. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद. हे विधान चुकीचं आहे. 2. अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्ववेद. हे विधान बरोबर आहे. यज्ञविधींच्या वेळी मंत्रगायन करण्यास मार्गदर्शन करणारे वेद सामवेद. हे विधान देखील बरोबर आहे. प्रश्न 3. एका शब्दात उत्तरे लिहा. वैदिक वाङ्मयाची भाषा. वैदिक वाङ्मयाची भाषा होती संस्कृत. विद म्हणजे जाणणे. गोधूम म्हणजे गहू. घराचा प्रमुख म्हणजे गृहपती. व्यावसायिकांच्या श्रेणींच्या प्रमुखाला म्हणत. व्यावसायिकांच्या श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत. प्रश्न 4. नावे लिहा. तुम्हास माहीत असलेली वाद्ये. तबला, ऑर्गन, सतार, वीणा, गिटार, बासरी अशी अनेक वाद्ये आहेत. तुम्हाला जी वाद्ये माहीत आहेत ती वाद्ये देखील तुम्ही इथे लिहू शकता. सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान 2 दागिने. उत्तर: पाटल्या, चेन, ब्रेसलेट, अंगठ्या, मंगळसूत्र, नेकलेस. आणखी याहीपेक्षा जर तुम्हाला काही दागिने माहीत असतील तर ते देखील तुम्ही या उत्तरामध्ये लिहू शकता. सध्याची मनोरंजनाची साधने टीव्ही, मोबाईल, सिनेमा, नाटक आणि विविध प्रकारचे खेळ. प्रश्न 5. थोडक्यात उत्तरे लिहा. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता? उत्तर: वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. उडीद, मसूर, तीळ आणि मांस हे पदार्थ त्यांच्या आहारात असत. दूध, दही, तूप, लोणी, मध हे त्यांचे आवडीचे पदार्थ होते. वेदकाळात गायीची विशेष काळजी का घेतली जाई? उत्तर: वेदकाळातील लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत. त्या काळात गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाई. त्यामुळे गायींना विशेष किंमत असे. अशा किमती आणि उपयुक्त गायी कोणी चोरून नेऊ नयेत म्हणून वेदकाळात गायींची विशेष काळजी घेतली जाई. पुढचा प्रश्न. संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती? उत्तर: संन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करावा. मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे. फार काळ एके ठिकाणी राहू नये. अशा पद्धतीने मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती. प्रश्न 6. टिपा लिहा. वेदकालीन धर्मकल्पना. उत्तर: वेदकाळातील लोकांनी निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, नद्या, पृथ्वी यांसारख्या निसर्ग शक्तींना देवता मानले होते. या देवता प्रसन्न होण्यासाठी वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात. त्यासाठी ते लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करीत असत. या यज्ञविधीला फार महत्त्व होते. वेदकालीन घरे. उत्तर:
वेदकाळातील लोकांची घरे मातीची किंवा कुडाची असत. गवताचे वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यावर शेण व माती लिंपून कुडाच्या भिंती तयार केल्या जात. घरातील जमीन शेणाने सारवली जात असे. त्या काळी गवताने साकारलेली उतरत्या छपरांची घरे होती. वेदकालीन शासन व्यवस्था. उत्तर: वेदकाळात राज्याची रचना ग्रामवसाहती, ग्रामवसाहती समूह, जन व जनपद अशी असे. प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी असत. पुरोहित व सेनापती हे महत्त्वाचे अधिकारी होते. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत व जन अशा 4 संस्था होत्या. ज्येष्ठ व्यक्ती व स्त्रिया यांचाही यात समावेश होता. समितीत लोकांचाही सहभाग असे. मुलांनो, पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सोडवून झालेला आहे. आता आपण अधिक अभ्यासासाठी आणखी काही प्रश्न पाहू. कारणे लिहा. 1. वेदकालीन रथ खूप वेगवान होते. उत्तर: वेदकाळातील लोक वेगाने पळणाऱ्या घोड्यांना माणसाळून रथाला जोडण्यात निष्णात होते. त्या काळात रथाची चाके आऱ्यांची होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते. अशा तऱ्हेने वेगवान घोडे आणि आऱ्यांची चाके असल्यामुळे वेदकालीन रथ खूप वेगवान होते. दुसरा प्रश्न. वैदिक काळानंतर समाजात विषमता निर्माण झाली. उत्तर: वैदिक काळातील समाज वर्णव्यवस्थेवर आधारलेला होता. वर्ण व्यवसायावरून ठरत असत, परंतु नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यातूनच जातीव्यवस्थेचा उदय झाला. जन्माधारित जातीव्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. टिंबटिंब हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. टिंबटिंब हा सर्व वेदांतील मूळ ग्रंथ मानला जातो. ऋग्वेद हा सर्व वेदांतील मूळ ग्रंथ मानला जातो. वेदांना टिंबटिंब असेही म्हणतात. वेदांना श्रुती असेही म्हणतात. वेदकालीन समाजात टिंबटिंब हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. वेदकालीन समाजात निष्क हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. वेदकालीन कुटुंब व्यवस्था टिंबटिंब होती. वेदकालीन कुटुंब व्यवस्था पितृप्रधान होती. मुलांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून वैदिक संस्कृती या पाठाचा आपण स्वाध्याय पाहिला. पुढील व्हिडिओमध्ये प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठाचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत. धन्यवाद.